गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम हा आत्ता नाही आहे, 6 महिने झाले हा प्रॉब्लेम चालू आहे. आत्ता फक्त तो युद्धाच्या ह्याच्यामुळे दिसतो आहे. संदीप एजन्सीचे ड्रायव्हर आम्हाला सांगतात आम्हाला पगार देत नाही, 8-8 महिने आमचा पगार नाही आहे. मग जर आत्ता आम्ही रास्ता रोको केलं तर पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही तुमच्यावर कारवाई करणार. मग ह्या एजन्सीवर का कारवाई होत नाही आहे? 6-6 महिन्याचा हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आत्ताचा नाही आहे. तर काही ह्याच्याबरोबर कलेक्टर ऑफिसमध्ये पण तक्रारी गेल्या आहेत. तर आमचं एवढंच आहे, संदीप एजन्सीवर कारवाई व्हावी. आम्हाला डिस्ट्रीब्युटर दुसरे त्यांनी द्यावेत. HP वाल्यांचे जर का सप्लाय होत नसेल तर वरून आम्हाला इथं कोणीतरी त्यांचे साहेब येऊन आम्हाला काहीतरी इथं हे करायला पाहिजे. ह्यांनी गॅसची एजन्सी चेंज करा ना. जर तुमच्याकडे पुढे हे करायला नाहीत, लोकांना का आम्हाला वेटीस धरताय? आणि फक्त कोल्हापुरात संदीप एजन्सीचाच प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्यांचे कुठल्याही एजन्सीचे प्रॉब्लेम नाही आहेत. मग खरं तर ही परिस्थिती आहे जी युद्धामुळे, तर एजन्सीचा कुठेतरी प्रॉब्लेम नाही. ही परिस्थिती युद्धामुळे नाही आहे, ही परिस्थिती 6 महिने झालेली आहे, पूर्वीपासून आहे. संदीप एजन्सीचे त्यांचेच ड्रायव्हर सांगतात की त्यांची थोडी फायनान्शियल हे आहे. मग त्यांची असेल तर कंपनीने एजन्सी बंद करा आणि दुसरा डिस्ट्रीब्युटर द्या. आम्हाला सर्वसामान्य माणसांना कशाला वेटीस धरलाय?